नवाबी थाटात फक्त माणूसच जगू शकतो हा आपला समज आहे। हा समज नागपुरातल्या चेरीनं खोटा ठरवलाय। कोण आहे ही चेरी तुम्हीच पहा। नागपूरच्या चेरीचा नवाबी थाट, खाण्यासाठी तूप रोटी, झोपायला मऊ मऊ गादी, श्वानप्रेमी लोकांची काही कमी नाहीये। पण आज आम्ही तुम्हाला असं श्वान दाखवणार आहोत जिचा नवाबी थाट पाहून तुम्हीही हैराण व्हाल। ही आहे नागपूरच्या आकरे कुटुंबियांची चेरी। तिचं नाव जेवढं गोड आहे तेवढ्याच तिच्या आवडी निवडीही आहेत बरं का। चेरीला तूप रोटी खायला खूप आवडते। उशी नसली तर चेरीला झोपही लागत नाही असं तिच्या घरचे सांगतात। घरात सर्वात लाडकी असलेली चेरी अंगावर कपडा नसला तर घरातनं बाहेरही पडत नाही। तिला तुपाशिवाय पोळी आवडत नाही, साधी पोळी दिली तर ती खाणार नाही। तिला उशी पाहिजे, तिला तिचं झोपायचं उशीच पाहिजे तिला। त्याच्यानंतर ती पलंगवरच झोपणार आणि तिला टमाटर, कॉफीवाली चॉकलेट, कॉफी म्हणजे पूर्ण तिचे रहिसी ठाट आहे। ते आम्ही खात नाही, ते तिच्यासाठी येते घरी। सपोज आम्हाला काही पाहिजे असलं दूध वगैरे किंवा काही चॉकलेट तर आम्ही सांगू तर थोडा वेळ लागेल याला, पण तिला पाहिजे असलं की पटकन येऊन जाते। फेमस आहे म्हणजे एरियामध्ये, आम्हाला आमच्या नावाने कोणी नाही ओळखणार, बट चेरी शौरीचं घर म्हटलं की पटकन लोक सांगून देतात की हेचं घर आहे। चेरी त्यांच्या कॉलनीत नव्हे तर नागपूरच्या सिरस पेठेत लोकप्रिय आहे। एरवी अमक्याच्या घरचा कुत्रा म्हणून ओळख तयार होते। इथं मात्र चेरीच्या नावानंच आकरे कुटुंबाची ओळख निर्माण झाली आहे। संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर।